नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट आता आपण पाहणार आहोत। पिंपरी चिंचवड येथे योजनादूत यांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे। त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बातमी पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पिंपरी चिंचवड शहरात होणार रोजगाराचे सर्वेक्षण। राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी कौशल्य व रोजगार विभाग महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केलेली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील लाखाहून अधिक कुटुंबाच्या सर्वेक्षणामध्ये समावेश असून 241 युवकांच्या मदतीने झोपडपट्टी क्षेत्र, कमी उत्पन्न गट याचबरोबर गावठाण क्षेत्रामध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे। सर्वेक्षणासाठी फील्ड सर्वेक्षक प्रगणक हे पद निर्माण केले असून त्यासाठी 241 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। सदर सर्वेक्षणाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील ठोस माहिती मिळणार असून त्या आधारे कौशल्य विकास व युवकांच्या रोजगाराविषयी प्रभावी निर्णय त्या आधारे घेता येणार आहेत। सर्वेक्षणाच्या माध्यमातून रोजगार करण्यास इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व प्रशिक्षण मिळणार असून याद्वारे त्यांची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे। फील्ड सर्वेक्षक प्रगणक या पदासाठी 176 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असून त्यापैकी 66 उमेदवार रुजू झाले आहेत। रुजू झालेल्या उमेदवारांपैकी 20 उमेदवारांच्या प्रथम बॅचने प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांच्याद्वारे सर्वेक्षणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षणसुद्धा सुरुवात झालेली आहे। शहरातील युवकांनी आपली योग्य माहिती देण्याचे आवाहन देखील या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे। या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन देण्यात येणार असून त्यांना शासनामार्फत डीबीटी बेस बँक खात्यामध्ये विद्यावेतन जमा करण्यात येणार आहे। शहरातील युवकांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केलेले आहे। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।